तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की Google फॉर्म कसं तयार करायचे ते. तर पहिल्यांदा काय करायचं की तुम्हाला Google Chrome या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला Google सर्चमध्ये क्रिएट अ गुगल फॉर्म असं सर्च करायचं आहे. क्रिएट अ गुगल फॉर्म सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गो टू फॉर्म्स याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही इथं तुमच्या फॉर्मला नाव देऊ शकता. जसं मी इथं उदाहरणासाठी अनटायटल्ड फॉर्म असं नाव देतो. याच्यानंतर तुम्ही इथून याला बोल्ड देखील करू शकता. याच्यानंतर याच्या खाली तुम्ही तुमचे क्वेश्चन्स लिहू शकता. याच्यामध्ये जर मला इथं क्वेश्चन नंबर फर्स्ट लिहायचा आहे तर मी इथे लिहू शकतो आणि त्याला तुम्ही इथे कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो ठेवायचा आहे, शॉर्ट आन्सर ठेवायचे, पॅराग्राफ ठेवायचं, मल्टिपल चॉईस किंवा चेकबॉक्स किंवा ड्रॉपडाऊन या पर्यायापैकी तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. ते मला मल्टिपल चॉईस ठेवायचं आहे तर मी मल्टिपल चॉईसवर क्लिक करतो. यानंतर इथं तुम्ही ऑप्शनवर क्लिक करून इथं ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर 3 आणि 4 असे ऑप्शन्स ॲड करू शकता. खाली जो तुम्हाला रिक्वायर्ड ऑप्शन दिसतो तो जर ऑन केला तर उत्तर देणाऱ्याला प्रश्नाचं उत्तर कंपल्सरी द्यावं लागतं. तर अशा पद्धतीने तुम्ही एक हा क्वेश्चन तयार करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला आणखी क्वेश्चन ॲड करायचे तर तुम्ही इथं प्लस या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही इथे अजून दुसरे क्वेश्चन्स टाकू शकता. तर इथं तुम्ही क्वेश्चन टाकू शकता. नंतर त्याचा फॉर्मॅट, त्याचे ऑप्शन्स तुम्ही इथून ॲड करू शकता. जर तुम्हाला एखादा क्वेश्चन इथून डिलीट करायचा असेल तर तुम्ही यावर क्लिक करून इथून तो क्वेश्चन्स रिमूव्ह करू शकता. यानंतर तुम्हाला जर या फॉर्मवर टेक्स्ट ॲड करायचं असेल तर तुम्ही इथून टेक्स्ट ॲड करू शकता. तसेच या फॉर्मवर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील इमेज इन्सर्ट करायची असेल तर तुम्ही इथून करू शकता. जर तुमच्या मोबाईलमधील एखादा व्हिडिओ इथे तुम्हाला इन्सर्ट करायचा असेल तर तो इथून करू शकता. तसेच यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मचे सेक्शन तयार करू शकता. तसेच तुम्ही या फॉर्मला इथून शेअर करू शकता. इथून तुम्ही ईमेल ID टाकून हा फॉर्म शेअर करू शकता किंवा या लिंकद्वारे ही लिंक कॉपी करून तुम्ही ते कुठेही शेअर करू शकता. यानंतर तुम्हाला जर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू बघायचा असेल तर तुम्ही या ठिकाणहून तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये जाऊन तुम्ही फॉर्मचा प्रिव्ह्यू बघू शकता. तसेच जर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा रिस्पॉन्स बघायचा असेल तर या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमच्या फॉर्मचा रिस्पॉन्स बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा गुगल फॉर्म तयार करू शकता. तर ही माहिती आवडली असल्यास लाईक करा. जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.